सांग कधी कळणार तुला भाग 8 भाग 7 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. रिया काहीही न बोलता तेथून निघून गेली. सुशांतला खूप वाईट वाटले. आपण उगाचच बोललो रियासमोर, पण रिया खरंच ग्रेट आहे. आज मानलं तिला. दोघांच्या आयुष्यातही एकच कमी आहे. माझ्याकडे ॲटलिस्ट वडिलांच्या वाईट आठवणी तरी आहेत, पण तिच्याकडे तर त्याही नाही. तरीही ती कधीही परिस्थितीची तक्रार करत नाही. जे मिळालं त्यामध्ये खुश आहे. आपलं दुःख लपवून आनंदाने जगते आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. शी, किती वाईट बोललो मी तिला. असं नव्हतं बोलायला पाहिजे. आणि काही चुकीचं बोलत होती ती. चुकी माझीच आहे. प्रत्येक वेळेस अजाणतेपणे का होईना, पण मी तिला दुखावतोच. आता नाही बोलणार ती माझ्याशी. कशी माफी मागू तिची? आणि तिने का प्रत्येक वेळेस तिने माफ करायचे? 2-3 दिवस असेच गेले. रिया खूप उदास वाटत होती. सुशांतला तिला कसे बोलावे काही कळतच नव्हतं. इतक्यात HR डिपार्टमेंटने कंपनीची 2 नाईट्स 1 डे पिकनिक ऑर्गनाईज केली आणि सगळ्यांना कंपल्सरी होतं. रियाला जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती, पण तिचे सगळे फ्रेंड्स खूपच जास्त एक्सायटेड होते. त्यामुळे तिला स्वतःला उदास ठेवून त्यांच्या आनंदावर विरजण पाडायचे होत नव्हते. तिने पण सगळ्यांना ती आनंदी आहे असंच दाखवलं. सुशांतला नाही म्हणता येणारच नव्हते. त्याने ठरवलं आता पिकनिकमध्ये रियाला सॉरी म्हणायचं, कारण तिथे तर ती अवॉइड नाही करू शकणार. शनिवारी रात्री ते सगळे निघणार होते. रियाचा स्टॉप सगळ्यात शेवटचा होता आणि तिच्या आधीच्या सुशांतचा. सगळे निघाले. गाडी रियाच्या स्टॉपवर आली. सगळ्यांनी आधीच आपापल्या जागा धरून ठेवल्या होत्या. फक्त सुशांतच्या बाजूची सीट फक्त खाली होती. रियाला आता तिथे बसल्याशिवाय पर्यायच नव्हता. सुशांत खिडकीच्या बाजूने बसला होता. रिया म्हणाली, सर मी खिडकीजवळ बसू का? का? सुशांत तिला म्हणाला, मला निसर्ग पाहायला खूप आवडतो. सुशांतला हसायलाच आलं. त्याला हसताना पाहून रियाने विचारलं, काय झालं हसायला? अगं रात्रीच्या वेळी तुला काय निसर्ग दिसणार आहे? बाहेर बघ, सगळा अंधार आहे. तरीही त्याने तिला त्याच्या जागेवर बसू दिलं आणि तो तिच्या बाजूला बसला. रियाला सुशांतने केलेली मस्करी आवडायची, पण त्याचा मूड क्षणात बदलतो हेही तिला आता चांगलेच कळाले होते. सुशांतला माहिती होतं रिया काहीच बोलणार नाही. आता आपण तिची मस्करी करूनही फायदा नाही. ती नाही देणार कसलाच रिस्पॉन्स, कारण त्याला माहीत होतं की आपण मनातून खूप दुखावले आहे रियाला. रिया निसर्ग खूप आवडतो ना तुला? सुशांत रियाला म्हणाला, हो, कारण त्याच्याजवळ गेल्यावर नेहमी आनंदच मिळतो. तो नाही दुखवत कोणाला. रिया म्हणाली. सुशांतचा एकदम चेहराच पडला. रियाला कळलं आपण काही बोलून बसलो. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. रिया खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. मी त्या दिवशी जे काही बोललो ते प्लीज मनावर घेऊ नकोस. मला खरंच तुझ्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. सुशांत म्हणाला, सर इट्स ओके. मी विसरली आता सगळं. प्लीज आता नको ना हा विषय. रिया म्हणाली, रिया अगं पण. सर खरंच नको आता. सुशांतला कडून चुकलं होतं की आपल्यामुळे रिया खरंच दुखावली गेली आहे. थोड्या वेळ कोणीही काहीही बोललं नाही. AC गाडी असल्यामुळे गाडी चांगलीच गार झाली होती. सुशांतने आपल्यावरचा फॅन बंद केला. त्याला AC लागत होता, पण रियाला त्रास होतो म्हणून त्याने खरं तर बंद केला. रियाला थोडं बरं वाटलं. तिला खरं तर अजूनही थंडी वाजत होती आणि तिचा डोळा लागला. रियाला मध्येच जाग आली. तिने पाहिलं तर सुशांत तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला होता. त्याला इतकं शांत आणि निर्धास्त पाहून तिला त्याला उठवावं नाही वाटलं. खरं तर तिला ह्या जागी दुसरं कोणी असतं तर राग आला असता, पण हा असाच राहावा असं तिला वाटत होतं. त्याच्याकडे बघून रिया विचार करू लागली, किती निरागस वाटतो ना सुशांत. किती दुःख लपवून ठेवलं ह्याने आतमध्ये. किती त्रास सहन केलाय लहानपणापासून. मी उगाचच राग ठेवलाय मनात. खरं तर ह्याला माझ्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. अनपेक्षितपणे बोलला तो. चुकी कळल्यावर माफीही मागितली. मी का उगाचच राग धरला? ते काही नाही. मी उद्या सुशांतला बोलणार. सकाळी सकाळी सुशांतला आणि रियाला सोबतच जाग आली. रियाने त्याच्याकडे पाहून स्माईल दिली. बाहेर छान धुके होते. किती सुंदर आहे ना ही सकाळ. फार आवडतात मला ही धुके. थंडी. आपलं आयुष्य पण ह्या धुक्यासारखंच आहे नाही का? म्हणजे पुढचं सगळंच खूप मोहक वाटतं. समोर काय आहे हे दिसत नाही, पण चालायला लागलो की रस्ता पण आपोआपच सापडतो. रिया म्हणाली,
वा रिया, खूप पुस्तक वाचते का ग तू? नाही म्हणजे एक्झॅक्ट फिलॉसॉफी मांडली म्हणून विचारलं. तिने थोडं रागानेच सुशांतकडे पाहिलं. सॉरी. अगं मला असं काही म्हणायचं नव्हतं. तू काहीतरी चुकीचा अर्थ घेतीये. आय एम जस्ट सेईंग. खरंच तू नेमक्या शब्दात बोलली. इट्स ओके सर. एवढं काय एक्सप्लेन करत आहात? तुला राग नाही ना आला? अजिबात नाही, रिया म्हणाली आणि दोघंही जण हसले. सुशांत पुढे म्हणाला, खरं तर मला पण हा निसर्ग, धुके हे सगळंच खूप आवडतं. म्हणजे मला निसर्गाच्या प्रत्येक रूपाबरोबर राहायला आवडतं. त्याचं प्रत्येक रूप तितकंच सुंदर, तितकंच प्रेमळ. चला म्हणजे तुम्ही कुठल्या तरी गोष्टीच्या प्रेमात आहात, रिया म्हणाली. व्हॉट यू मीन? कुठल्या तरी म्हणजे काय? सुशांत म्हणाला. नथिंग. रिया पुढे काहीच म्हणाली नाही. अरे यार, हे काय बोलून बसले मी, सुशांत म्हणाला. रिया बोल, काय म्हणायचं आहे तुला? म्हणजे खरं सांगू का सुशांत सर, एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता असं वाटत नाही की तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडत असतील. आणि निसर्ग वगैरे तर मी कल्पनाच केली नव्हती. अच्छा असं होय. पण माझं फक्त निसर्गावरच प्रेम आहे. कारण तू म्हणाली होतीस तसं तो कधीच दुखावत नाही ग. त्याच्याकडे आहे ते सगळं भरभरून देतो तो, सुशांत म्हणाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. परत एकदा थोडी पर्सनल होत आहे. पण सगळेच सारखे नसतात. एकदा परत विश्वास ठेवून बघा नात्यांवर, रिया म्हणाली. सुशांत एकदमच शांतच झाला. पण तो आता रियावर अजिबात चिडला नव्हता. रियाला वाटलं आपण थोडं जास्तच बोलून गेलो. प्रत्येक वेळेस ठरवते मी की आता ह्याला पर्सनल काहीच बोलणार नाही, पण निघूनच जातं. आता चिडेल परत माझ्यावर. सॉरी सर, तुम्हाला आवडलं नसेल तर, पण मला मनाला जे वाटलं ते मी बोलले. कूल रिया, मी काही बोललो का तुला? आवडला उलट तुझा सल्ला मला. रिया त्याच्याकडे पाहतच राहिली. हा नेमका सुशांतच आहे ना? तिने विचार केला. हो मी सुशांतच आहे रिया. इतकं काय त्यात? मी प्रत्येक गोष्टीवर तुला रागवायलाच हवं का? नाही, ती म्हणाली. ह्याला कसं काय कळतं प्रत्येक वेळेस मी काय विचार करते ते? आता नाही, मी मनात पण काही बोलणार नाही. हे बघ रिया, तू खूप इनोसेंट आहे. त्यामुळे तुझ्या मनातले भाव लगेच चेहऱ्यावर येतात. आणि मला माणसांचे चेहरे वाचता येतात. त्यामुळे मनातलं ओळखणं इतकं काही कठीण नाही माझ्यासाठी. बापरे, डेंजरस प्रकरण आहे हे, रिया मनातच म्हणाली. सुशांत तिचा चेहरा पाहून हसला आणि म्हणाला, काही डेंजर नाही ग. रियाचा चेहरा एकदम पाहण्यासारखा झाला होता आणि सुशांतला तिची ही अवस्था पाहून हसणं कंट्रोलच होत नव्हतं. इतक्यात सुदेश मागून आला. चल सुशांत, उतरायचं नाही का? अरे हो, चल रिया, उतरायचं आपल्याला. पोहोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनला, सुदेश त्याला म्हणाला. वेळ कसा गेला कळलंही नसेल ना तुला? सुदेशने मारलेला खोचक टोमणा सुशांतला कळाला. त्याने रियाकडे पाहिलं, पण तिचं काही लक्ष नव्हतं. बरं झालं हिचं लक्ष नाही आहे. कळतं सुदेश मला तुला काय म्हणायचे आहे. तू उतर खाली. मला कुठे काय म्हणायचं आहे. मी फक्त प्रवास चांगला झाला. म्हणजे बघ ना, रात्रच होती तर झोपेतच झाला ना सगळा प्रवास, तर कळलंच नाही कसा गेला वेळ. दॅट्स इट. हेच म्हणायचं होतं मला. तुला काय वाटलं? हे बघ, तू काही सकाळी सकाळी माझी घ्यायचीच आहे ठरवलंय का? तुला कोणी मिळत नाही आहे का दुसरं? माझं कुठं नसीब आहे बाबा तुझ्यासारखं. तुलाच मिळतात दुसरे. चल उतरायचं ना, कारण तू नाही सुधरू शकत. आणि माझी सकाळी सकाळी तुझ्यासोबत डोकं लावण्याची अजिबात इच्छा नाही आहे. इतक्यात रियाचा ग्रुप आला मागून. गुड मॉर्निंग सुशांत सर अँड रिया. रिया चल ना पटकन खाली. इथे काय बसली आहे? त्यांनी रियाला जवळजवळ ओढूनच नेलं. चल गेली ती, सुदेश म्हणाला. आणि ते दोघंही बाहेर आले. सगळेजण आवरून परत भेटणार होते. सुशांत तयार होऊन खाली उभा होता. बाकीचे एक एक येत होते. पण खरं तर तो रियाच्या येण्याची वाट बघत होता. किती वेळ लावतीये ही? इथेही उशीर. पटकन नाही आवरता येत का? इतक्यात त्याला रिया येताना दिसली आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. कारण तो तिला असं कॅज्युअल लुकमध्ये फर्स्ट टाईम बघत होता. तिचा ब्लॅक टी शर्ट तिच्या गोऱ्या रंगावर अधिकच खुलून दिसत होता. सुशांतच्या ऐवजी दुसरं कोणीही असतं तरी तिच्याकडे पाहून प्रेमातच पडावं अशीच दिसत होती रिया. ती सुशांतच्या जवळ आली. इथेही लवकर आलात? दोघंही हसले. खरं तर आज सुशांतचा लुक पण एकदम कूल होता. सुशांत तिच्याकडेच पाहत होता. छान दिसते रिया. थँक्यू, रिया म्हणाली. चहा घेणार? रियाने विचारलं. सुशांत म्हणाला, नाही,
मी चहा घेत नाही, मी कॉफीच घेतो. काय, चहा आवडत नाही? रियाने आश्चर्यचकित होऊन विचारलं. त्यात काय झालं, नाही घेत मी. आणि असं काय बघतीये जसं काही मी कुठला गुन्हाच केला. आणि मी आवडत नाही असं म्हटलेलं नाही आहे. आय एम जस्ट सेईंग की मी घेत नाही. ठीक आहे, पण मग आज ट्राय करणार ना? रियाने पटकन विचारलं. आणि आज सुशांत तिला नाही म्हणू शकला नाही.